स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। मालेगावमध्ये 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्याचा आज निकाल लागणार आहे। तब्बल 17 वर्षांनी विशेष एनआयए कोर्ट या खटल्याचा निकाल देणार आहे। भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर निवृत्त रमेश उपाध्याय, अजय राहीकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी हे 7 जण यातील आरोपी आहेत। मालेगावच्या भिक्खू चौकात झालेल्या स्फोटामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100हून अधिक जखमी झाले होते। या खटल्याच्या निकालाकडे सध्या देशाचं लक्ष लागलंय। सरकारी वकिलांनी 223 साक्षीदारांची साक्ष नोंदवली आहे, त्यापैकी 37 साक्षीदारांनी आपली साक्ष नंतर फिरवली आहे। 29 सप्टेंबर 2008 या दिवशी मालेगावमध्ये स्फोट झाले। 2016 मध्ये एनआयएनं या प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल केलं। एनआयएच्या आरोपपत्रामध्ये प्रज्ञा सिंग ठाकूर, श्याम साहू, प्रवीण तकलाकी आणि शिवनारायण कलसांगरा यांना क्लीन चिट दिली होती। त्यांच्या विरोधात पुरावे नसल्याचं एनआयएनं म्हटलं होतं। कोर्टानं साहू, कलसांगरा आणि तकलकी यांना सोडलं, मात्र प्रज्ञा सिंग ठाकूर यांना खटल्याला सामोरं जावंच लागेल असं म्हटलं होतं। तर मालेगावात भिक्खू चौकात झालेल्या स्फोटांच्या घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप जेजुरकर यांनी। 29 सप्टेंबर 2008 या वर्षी मालेगावच्या भिक्खू चौकात एक बॉम्ब ब्लास्ट झाला होता। यामध्ये 6 निरपराध नागरिक मारले गेले होते, तर 100हून अधिक जे आहे ते जखमी झाले होते। आपण आता आहोत मालेगावच्या भिक्खू चौकात। आज या घटनेला साधारण 17 वर्ष उलटून गेलेली आहेत। यामध्ये जे आहे ते 7 जणांवर दोषारोपपत्र ठेवण्यात आलेले आहेत। सुरुवातीला जे आहे हा हिंदुत्ववादी आतंकवाद म्हणून हा जो आहे बॉम्बस्फोटाचा प्रकार हा पुढे आला होता। एनआयएच्या कोर्टामध्ये 17 वर्ष यावर सुनावणी झाल्यानंतर आज जो आहे तो निकाल लागणार आहे। यामध्ये साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, स्वामी दयानंद पांडे, अजय रायकर, समीर कुलकर्णी, सतीश चतुर्वेदी अशा लोकांचा समावेश असल्याचा आरोप करण्यात आला होता। त्यानंतर आज जे आहे 17 वर्षानंतर या बॉम्बस्फोटाचा जो आहे तो निकाल लागणार आहे। सुरुवातीला एटीएस व नंतर एनआयएने या जो आहे बॉम्बस्फोटाचा तपास पूर्ण केला होता। यामध्ये 6 निष्पाप नागरिक मारले गेले होते। या निष्पाप नागरिकांच्या कुटुंबियांना आज न्याय मिळेल का, याकडे संपूर्ण मालेगाव शहरासह भारतभराचं लक्ष लागलेलं आहे। संदीप जेजुरकर, एबीपी माझा।